आपण पाहतोय की रब्बी हंगामासाठी निविष्ठा म्हणून सरकारनं जी काही हेक्टरी 10,000 आणि कमाल मर्यादा 3,000साठी मदत जाहीर करण्यात आली होती, ती मदत कधी मिळते? अरे सरकार संहिता सुरू आहेत आणि कालच म्हणजे मंत्रिमंडळाची जी बैठक झाली त्यामध्ये मोठे निर्णय घेण्यात आलेले आहेत आणि त्यामध्ये सर्व जिल्ह्याचे जे काही आहेत टप्प्याटप्प्यानं का होईना पण GR काढण्यात आलेले आहेत. आणि आता ह्या GR मध्ये प्रत्येक विभागाचे काही जिल्हे निवडलेत, त्यामध्ये काही महिने आहेत, म्हणजे काही जून महिन्यातला जे बाधित आहे, जुलै महिन्याला, ऑगस्ट महिन्याला किंवा जून ते सप्टेंबर महिन्यापर्यंत सगळ्याच जिल्ह्याचे सगळ्याच विभागाचे वेगवेगळ्या महिन्याचे GR एकदम निर्गमित करण्यात आलेले आहेत. ही अतिशय चांगली बाब आहे. आता GR निर्गमित झाला म्हणजे काय होतं की ही रक्कम जी आहे ही तुमची वितरण त्या जिल्हाधिकारी कार्यालयाला जाते, त्या बाबत विभागाला जाते, त्या विभागाला जाते, कृषी विभागाला, आणि त्याच्यानंतर ते मदत व आपत्ती विभागामार्फत ती मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचते. तर ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की कोणकोणत्या विभागातले कोणकोणते जिल्हे आहेत, किती बाधित शेतकऱ्याची संख्या आहे आणि किती हे मदत ही त्या जिल्ह्याला मिळालेली आहे. GRच्या माध्यमातून समजून घेऊया आपण. हा जो GR आहे हा 4 नोव्हेंबरला काढण्यात आलेला आहे आणि यामध्ये सांगण्यात आलेलं आहे की रब्बी हंगामाकरिता बियाणे व इतर अनुषंगिक बातमीकरिता विशेष मदत आहे. आपण पाहिलेलं आहे की प्रति हेक्टर 10,000 रुपयाची जी मदत मिळणार आहे आणि कमाल मर्यादा ही जास्तीत जास्त 3 हेक्टरसाठी असणार आहे. तर यामध्ये पहिले जे विभाग आहेत ते नागपूर विभागातील नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली आणि अमरावती विभाग, या 2 विभागासाठी त्या कोणत्या जिल्ह्याला किती शेतकरी आणि किती रुपये मिळालेले ते आपण पाहू. तर सर्वप्रथम नागपूर विभागामध्ये नागपूर, भंडारा, गोंदिया आणि चंद्रपूर, गडचिरोली यांना मिळून 2,96,569 शेतकरी बाधित झालेले आहेत आणि जी मदत आहे ती 227,99,00,000 म्हणजे जवळपास 228 कोटी इतकी मदत ही जाहीर करण्यात आलेली आहे. अमरावती विभागामध्ये अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा आणि वाशिम जिल्हा आहे. ही मदत जी आहे ती जून ते सप्टेंबरसाठी आहे आणि एकूण जी बाधित शेतकऱ्यांची संख्या आहे यामध्ये 20,86,445 आणि जी मदत जी आहे ती 2,034,43,00,000 इतकी आहे. आणि अशा प्रकारे या दोन्ही विभागाचं मिळून यामध्ये अमरावतीचा जास्त सहभाग आहे. ही टोटल संख्या जी आहे ती जी टोटल रक्कम वितरित करण्यात येणार आहे ती म्हणजे 2,262,43,39,39,000 इतकी आहे. आता पुढे आपण पाहूया की पुढच्या जे विभाग आहेत, कोकण विभागासाठी हा महिना जून महिन्यासाठी आणि जुलै महिन्यासाठी देण्यात आलेली मदत आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, परत रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग यामध्ये जूनमध्ये कमी लोकांची बाधित झाली होती, जवळपास 2,000च्या आसपास संख्या आहे. 18 लाख रुपये वितरित आहेत. जुलै महिन्यामध्ये 308 शेतकरी आहेत, 6,85,000चं वितरण करण्यात आलेलं आहे. ठाण्यामध्ये पण कोकण विभागात ठाणे ऑगस्ट महिन्यामध्ये ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग परत एकदा एकूण संख्या आहे 441 आणि 19.50 लाख इतकी मदत देण्यात आलेली आहे. परत पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग सप्टेंबर महिन्यामध्ये यामध्ये आपण पाहूया की एकूण संख्या जी आहे ती 1,05,239 आणि मदती रक्कम करण्यात आलेली. तर एकूण कोकण विभागात जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबरचं जर पाहण्यात आलं तर 1,08,392 शेतकरी बाधित आहेत आणि जी मदत जी आहे ती 29,68,00,000 इतकी वाटप करण्यात आलेली आहे. आता पुणे जे विभाग आहे त्यामध्ये जून ते सप्टेंबरमध्ये बाधित संख्या आहे 53,104 आणि मदत जी आहे ती 23,34,00,000 इतकी आहे. सांगली विभागात जून ते सप्टेंबरमध्ये बाधित शेतकरी जे आहेत ते 1,62,000 बाधित शेतकऱ्यांची संख्या आहे 1,62,998 म्हणजे 1,63,000च्या आसपास आणि जी रक्कम जी मिळणार आहे ती 99,20,00,000 इतकी आहे. आता नागपूर विभागामध्ये केवळ वर्धा आहे जून ते सप्टेंबरमध्ये. बाधित शेतकऱ्यांची संख्या आहे 2,34,531 आणि जी मदत आहे ती 282,31,18,000 इतकी. छत्रपती संभाजीनगरमध्ये धाराशिव, लातूर आणि परभणी हे जून ते सप्टेंबरचं आहे, ज्यामध्ये खुद्द धाराशिवमध्ये जवळपास 5,06,714 शेतकरी आहेत आणि लातूर विभागामध्ये 5,19,000 आहेत आणि परभणीमध्ये 4,39,297 शेतकरी बाधित झालेले आहेत. तर टोटल बाधित शेतकऱ्यांची संख्या जवळपास 14,56,185 आहे. रक्कम वितरित करण्यात आलेली 1,738,24,00,000 इतकी आहे आणि एकूण जे काही या विभागाचं बघितलं या GR मध्ये तर जवळपास 78,41,000 रुपये इतकी मदत ही मिळणार आहे. आता तिसरा GR आहे ज्यामध्ये की परत एकदा छत्रपती संभाजीनगरमध्ये उर्वरित जिल्हे आहेत हिंगोली, नांदेड, बीड आणि जालना यामध्ये जून ते सप्टेंबरची मदत मिळणार आहे. हिंगोलीमध्ये जे बाधित शेतकरी आहेत, छत्रपती संभाजीनगरमध्ये जे बाधित शेतकरी आहेत ते 6,88,345, हिंगोलीमध्ये 2,97,003 घरात आहेत, नांदेडमध्ये 7,80,000 शेतकरी बाधित आहेत, बीडमध्ये 7 लाखच्या आसपास 7.25 लाखाच्या आसपास आकडा आहे, जालन्यामध्ये 6,21,000 शेतकरी बाधित आहेत. तर अशा प्रकारे 31,25,369 शेतकरी बाधित आहेत आणि त्यांच्यासाठी जी रक्कम आहे ती 2,847
1,77,00,000 इतकी आहे. आणि सोलापूर जिल्ह्यात केवळ ऑगस्ट ते सप्टेंबरमध्ये पुणे विभागातील 7,72,172 शेतकरी बाधित आहेत आणि जी मदत जी आहे ती 6,520,06,00,000 इतकी आहे. आता एकूण ह्या जी विभागाला मदत मिळणार आहे ती म्हणजे 3,499,84,11,00,000 इतकी आहे. आणखीन एक जिल्हा जो उरलेला आहे त्यामध्ये पुणे विभागातील कोल्हापूर जिल्हा आहे, ज्यामध्ये बाधित शेतकऱ्यांची संख्या आहे 43,291 आणि जी मदत जी मिळणार आहे ती 10,88,48,000 इतकी आहे. तर अशा प्रकारे वेगवेगळ्या जिल्ह्यातली वेगवेगळी मदत ही जाहीर करण्यात आलेली आहे. आशा करतो ही मदत जी काही आहे लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावरती पोहोचेल आणि त्यांना जी काही आहे मदत वेळेतच मिळेल. धन्यवाद.